शिर्डीमध्ये पुणतांबा ग्रामस्थ रेल्वे रुळावर उतरले। पुणतांब्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलेलं आहे आणि शिर्डीमध्ये हे सगळं आंदोलन होतंय। आंदोलनामध्ये पुरुषांसह महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात। ही दृश्य सध्या आपण बघतोय। पुणतांबा शिर्डी लोहमार्गावर सगळ्या एक्सप्रेस गाड्यांना पुणतांबा थांबा मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। दौंड मनमाड लोहमार्गावर सगळ्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। पॅसेंजर ट्रेन्स चालू हव्यात, पुणतांबा हा त्याच्यासाठीचा थांबा असावा अशी मागणी या सगळ्या आंदोलकांकडून केली जाते। आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सगळ्यांनी हा तिरंगा हातात घेऊन पुणतांब्यात हे आंदोलन केले। प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून आपण आणखी अपडेट्स घेणार आहोत। प्रशांत, काय नेमके आंदोलकांच्या मागण्या आहेत, त्या संदर्भातलं निवेदन कुठे अधिकाऱ्यांना दिलं गेलंय का त्यांच्याकडून? या ठिकाणी लोक मागणी करताय की रेल रोको आंदोलनाद्वारे मागणी केली जाते। रेल्वे थांबवत होत्या, मात्र आता रेल्वे जंक्शनचा दर्जा देण्यात आला। ही रेल्वे का थांबवत नाही, गेल्या अनेक वर्षापासून थांबा मिळत नसल्याने या ठिकाणी आज सगळ्या पंचक्रोशीत केले आहे। प्रशासनाकडे पूर्वीच मागणी आपण बघतोय शिर्डीमध्ये पुणतांब्यासह पंचक्रोशीतले जे नागरिक आहेत ते थेट रेल्वे रुळावर उतरलेत आणि जे लोहमार्ग आहेत तिथून जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेन्स आहेत त्यांच्यासाठी पुणतांबा हा थांबा दिला जावा अशी मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। आता याला कशा पद्धतीने यश मिळते, कशी दखल घेतली जाते त्यांच्या या भव्य आंदोलनाची हे पाहावं लागेल। मोठ्या संख्येने महिला पुरुष तरुण तरुणी याच्यामध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय। साईनगर पुणतांबा पंढरपूर अशा पद्धतीचा मार्ग रेल्वेचा सुरू व्हावा, मुळात थांबा पुणतांबा इथे मिळावा अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे। त्याच्यासाठी फलकबाजी करत हातात तिरंगा घेत आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्यांनी सगळ्यांनी हे आंदोलन केले आणि त्यासाठी थेट हे सगळे ग्रामस्थ रेल्वे रुळावरच उतरले। रेल्वे रुळावरून थेट चालत ट्रॅक्टर चालत आलेले आहेत हे सगळे नागरिक आणि आज ते आंदोलन करतायत। शिर्डीमध्ये पुणतांब्यातले हे ग्रामस्थ आहेत, पंचक्रोशीतले सुद्धा ग्रामस्थ त्याच्यात सहभागी झाले, ज्यांच्याकडून हे रेल रोको आंदोलन केलं गेलेलं आहे। थेट रेल्वे रुळावर हे सगळेजण उतरलेत। पुणतांबा शिर्डी लोहमार्गावर सगळ्या एक्सप्रेस गाड्यांना पुणतांबा हा थांबा मिळावा अशी प्रमुख मागणी आहे। शिवाय दौंड मनमाड लोहमार्गावर सुद्धा सगळ्या एक्सप्रेस गाड्या या पुणतांबा या थांब्यावर त्याला हॉल्ट मिळावा, तसा थांबा दिला जावा अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। आता कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढचं स्वरूप घेत आहे याची आंदोलकांच्या मागणीची दखल घेतली जाते का, याबाबतचं लेखी निवेदन जर ते देत असतील तर ते स्वीकारून त्याबाबत काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून अपडेट्स घेऊया। प्रशांत, सध्या नेमकी आंदोलकांची काय मागणी आहे? गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन जे आहे ते पुणतांबा रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबा यासाठी मागणी करताय। कोविड नंतर या ठिकाणच्या ज्या रेल्वे थांबा होता तो बंद करण्यात आला। इतकंच नव्हे तर तिकीट काउंटरही रेल्वे विभागाकडून बंद करण्यात आलं। मात्र शिर्डीला जोडून असलेलं हे पुणतांबा रेल्वे स्टेशन आहे। शिर्डीला रेल्वे स्टेशन करण्यात आलं असलं तरीही ज्या दाक्षिणात्य गाड्या आहेत त्या गाड्या मात्र शिर्डीला डायरेक्ट जात नाही। त्यांना पुणतांबा येथे थांबा गेला तर काही भक्तांची सुविधा होईल आणि जंक्शन असलेलं स्टेशन मात्र सगळ्याच गाड्या बंद केल्याने केवळ एक डेमो गाडी सुरू ठेवल्याने ग्रामस्थ जे आहेत आक्रमक झालेले आहेत। अगदी, आणि हेच आक्रमक आंदोलन आता पुढे कसं वळण घेतं हे पाहावं लागेल। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।